गुड मॉर्निंग. आज आपण TY.BCom या वर्गातील श्रमकल्याण व प्रथा या विषयामधील सहकारी भंडारे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. सहकारी भंडारे म्हणजे नेमकं काय, त्याचबरोबर श्रमकल्याणाशी त्याचा असणारा संबंध सविस्तररित्या आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे. प्रथमतः सहकारी भंडारे म्हणजे काय, ही संकल्पना नेमकी काय आहे हे आपल्याला बघायचे. कामगार ज्या वेळेला आपल्या आवश्यक असणाऱ्या किंवा जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत बाहेरच्या बाजारामध्ये ज्यावेळेला खरेदी करत असतात, तेव्हा योग्य गुणवत्तेच्या वस्तू योग्य किंवा माफक दरामध्ये अनेक वेळेला ग्राहकांना मिळत नाहीत आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी किंवा सहकार क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं कार्य चालतं त्याच पद्धतीनं माफक दरामध्ये उच्च गुणवत्तेच्या किंवा चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू ज्या आहेत त्या ग्राहकांना मिळाव्यात, यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र येऊन आपापसांमध्येच सहकारी भंडारांची निर्मिती करत असतात. सध्या जर आपण विचार केला तर 1961 साली राष्ट्रीय सहकारी विकास आणि कोठार मंडळ समितीनं सहकारी भंडारांचं महत्त्व जे आहे ते जाणून घेतलं. 1962 श्रम परिषदेच्या 20व्या अधिवेशनामध्ये सहकारी भांडारांचं महत्त्व जे आहे ते नमूद करण्यात आलं आणि हे महत्त्व नमूद करून त्यांच्या स्थापनेसाठी शिफारसी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ही सहकारी भांडारं जी आहेत ती फक्त कामगारांनाच त्या ठिकाणी उपयुक्त आहेत असं नाही, तर कामगारांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जे लोक आहेत ते सुद्धा आपापसामध्ये एकत्र येऊन सहकारी भांडारांची निर्मिती करू शकतात. परंतु श्रमिक हा एक घटक असा असतो की उत्पन्नाची साधनं जी आहेत ती मर्यादेमध्ये असतात आणि त्या मर्यादेतील उत्पन्नाच्या साधनांमध्ये त्याला योग्य ते मॅनेजमेंट किंवा त्याचा असणारं उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालावा लागत असतो आणि त्यासाठी ही सहकारी भांडारांची जी काही संकल्पना आहे ती अतिशय उपयुक्त आहे. सहकारी भांडारांच्या निर्मितीसाठी या समित्यांनी ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी जर आपण विचारामध्ये घेतल्या तर अतिशय बारीक सारीक गोष्टींचा सुद्धा त्यामध्ये विचार केलेला आहे आणि त्यानुसारच सहकारी भांडारं स्थापनेस सुरुवात झाली होती. सहकारी भांडारं ही भाग भांडवलातून चालवली जात असतात. उद्योजक किंवा सेवायोजक स्वतःच्या भाग भांडवलाचा वापर करून ग्राहक भांडारं सुरू करत असतात. भांडवलाचं जे काही प्रमाण आहे ते पूर्ण होत नसेल तर कर्ज घेऊन जागेची व्यवस्था किंवा फर्निचर, विजेची व्यवस्था करून अशी सहकारी भांडारं सुरू केली जात असतात. रेल्वे, पोस्ट, ST डेपो, त्याचबरोबर गोल्डफील्ड कारखाने किंवा खाणी इत्यादी संघटनांनी सरकारी भाग भांडवलासाठी आटापिटा करून ही सहकारी भांडारं त्या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष करून सहकारी भांडारामधून रास्त ज्या काही दरामध्ये वस्तू असतील त्या रास्त दराच्या वस्तू त्या ठिकाणी दिल्या जाव्यात. त्याचबरोबर त्याची गुणवत्तासुद्धा योग्य असावी यासाठी सहकारी भांडारांची स्थापना जी आहे ती श्रमिक वर्गाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानली जात असते. सहकारी भांडारे स्थापन करण्याचे जे काही मूलभूत हेतू आहेत ते मूलभूत हेतू महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे रास्त दरामध्ये वस्तू आणि सेवा देणं. त्याचबरोबर जे काही व्यापारी असतील किंवा अनिष्ट व्यापारी प्रथा, काही वेळेला काही व्यापारी काय करत असतात, ज्याला आपण म्हणतो की अनिष्ट व्यापारी प्रथांचा अवलंब केला जात असतो, तर अशा अनिष्ट व्यापारी प्रथांना पायबंद घालणं हा सुद्धा एक या सहकारी भांडारांचा हेतू असतो. त्याचबरोबर नफेखोर आणि काळा बाजार थांबवणं हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. बाजारामध्ये आपण पाहतो की अनेक वेळेला कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असते नफेखोरी करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा काळा बाजार जो आहे तो निर्माण केला जात असतो
आणि ग्राहकांची लूट करण्याचा प्रयत्न केला जातो. कामगार वर्गाला हे मात्र परवडणारं नसतं आणि म्हणूनच सहकारी भांडार हे नफेखोरी किंवा काळाबाजार थांबवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त भाग मानला जात असतो. त्याचबरोबर कामगारांना आर्थिक संरक्षण देणं. कामगारांना रास्त दरामध्ये उच्च गुणवत्तेच्या वस्तू या उपलब्ध करून दिल्यामुळं, त्याचबरोबर नफेखोरी किंवा काळाबाजाराला सुद्धा आळा घालण्यामुळं आपोआपच श्रमिकांच्या आर्थिक हिताचं संरक्षण या ठिकाणी ग्राहक भांडारातून होत असतं. त्याचबरोबर व्यावसायिक नीतिमत्तेचा वापर पुरेपूर होतो. म्हणजेच व्यवसाय करत असताना काही व्यावसायिक नीतिमत्ता किंवा आचारसंहिता जी असते ती पाळावी लागत असते आणि बऱ्याच वेळेला बाहेरच्या बाजारामध्ये किंवा ओपन मार्केटमध्ये ती पाळलेली आपल्याला काही ठिकाणी दिसत नाही. म्हणजेच त्या गोष्टी व्यापाऱ्यांनी करू नयेत किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून त्या योग्य नाहीत, ते सुद्धा व्यापारी करत असतात आणि त्याला पायबंद बसावा या दृष्टिकोनातून व्यावसायिक नीतिमत्ता जर चांगली कशा पद्धतीनं ग्राहकापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी सहकारी भांडार ही एक उपयुक्त संकल्पना आहे. त्याचबरोबर उद्योग समूहांच्या बाबत आपुलकी निर्माण होत असते. म्हणजेच एखाद्या व्यवसायानं जर सहकारी भांडाराच्या माध्यमातून श्रमिकांना कमी किमतीमध्ये किंवा रास्त किमतीमध्ये जर उच्च गुणवत्तेच्या वस्तू उपलब्ध करून दिलेल्या असतील किंवा इतर काही सोयीसुविधा ज्या आहेत त्या जर उपलब्ध करून दिलेल्या असतील तर नक्कीच त्याचा फायदा हा त्या व्यवसायाला होत असतो. कारण श्रमिकांच्या मनामध्ये त्या व्यवसायाविषयी एक आपुलकी निर्माण होत असते आणि त्याचा फायदा कर्मचारी किंवा कामगार जे काही काम करत असतात त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सहकारी भांडारं जे आहेत ते विशेष करून कामगारांची असणारी संख्या, त्याचबरोबर उद्योगांकडं असणारा निधी यावर अवलंबून असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्याचबरोबर जे काही उद्योग व्यवसाय आहेत त्या उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून या सहकारी भांडारांची स्थापना होत असते. 1999मध्ये मानवीय समितीनं सहकारी भांडारं जे आहेत ती उघडण्यासाठी कामगारांमध्ये एक त्या ठिकाणी उत्साहीपणा निर्माण केला. त्याचबरोबर उद्योजकांना सुद्धा त्या ठिकाणी काही प्रोत्साहन दिलं होतं आणि त्यातूनच सहकारी भांडारांची जी काही संकल्पना आहे ती अतिशय ज्याला आपण म्हणतो विस्तृत रूपानं त्या ठिकाणी कामगारांसाठी काय केलेले आहे, खुले केलेले आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण सहकारी भांडारांची आवश्यकता किंवा गरज किंवा फायदे नेमके काय आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला भाग त्यामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे वस्तू आणि सेवांची गरजेनुसार त्या ठिकाणी काय केली जाते, उपलब्धता केली जाते किंवा पुरवठा केला जात असतो. म्हणजेच ग्राहकांना ज्या ज्या वेळेला आवश्यक असतील, विशेष करून श्रमिकांना ज्या वेळेला आवश्यक असतील त्यावेळेला त्या गुणवत्तेच्या वस्तू रास्त भावामध्ये उपलब्ध करून जर आपल्याला पाहिजे असतील तर त्या सहकारी भांडारांच्या माध्यमातून या ठिकाणी काय केल्या जातात, उपलब्ध करून दिल्या जात असतात किंवा उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी भांडारांची आवश्यकता आहे, त्यांची गरज भासत असते. त्यानंतर व्यापारी ज्या काही त्रुटी असतील किंवा व्यापारामध्ये चालणाऱ्या ज्या काही अनिष्ट प्रथा असतील त्यांचं उच्चाटन त्या ठिकाणी होत असतं. साध्या भाषेमध्ये व्यापारी सावजेचं त्या ठिकाणी उच्चाटन होतं असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणजेच अनिष्ट प्रथांना त्या ठिकाणी पायबंद जो आहे तो आपल्याला घालता येत असतो. त्याचबरोबर व्यापारी अनेक वेळेला कृत्रिम ज्या काही टंचाई निर्माण करत असतात त्याला पायबंद घालता येतो आणि योग्य वेळेमध्ये श्रमिकांना योग्य त्या वस्तू रास्त भावामध्ये काय करता येतात, आपल्याला देता येत असतात किंवा जर त्या द्यायच्या असतील तर सहकारी भांडार हा एक अतिशय उत्तम मार्ग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इष्ट व्यापारी प्रथांची स्थापना त्या ठिकाणी या माध्यमातून केली जात असते आणि या सहकारी भांडारांच्या माध्यमातून वस्तूंचा पुरवठा जो आहे तो सातत्यानं त्या ठिकाणी श्रमिकांना केला जात असतो, तो सुद्धा योग्य भावामध्ये. आणि ग्राहक वर्गासाठी एक जागृतीसुद्धा या माध्यमातून केली जात असते. विशेष करून काळा बाजार, कृत्रिम टंचाई
किंवा फसवणूक, भेसळ अशा अनिष्ट ज्या काही गोष्टी असतील त्या थांबवता येत असतात. ओपन मार्केटमध्ये अनेकदा श्रमिक जेव्हा खरेदीसाठी जात असतात तेव्हा त्यांना भेसळ केलेल्या वस्तूसुद्धा काही वेळेला काय करावे लागतात, घ्यावे लागत असतात किंवा त्यांची फसवणूक होऊ शकते भेसळ करून. परंतु सहकारी भांडार जे आहेत त्यांच्यामार्फत मात्र श्रमिकांची कधीही फसवणूक होत नाही आणि ती होऊ नये अशी अपेक्षा श्रमकल्याणामध्ये आहे आणि त्यासाठीच ही सहकारी भांडारं अतिशय उपयुक्त मानली जात असतात. त्याचबरोबर व्यावसायिक नीतिमूल्य जे आहेत त्यांचा अवलंब या सहकारी भांडारांच्या माध्यमातून केला जात असतो. ग्राहक वर्गाचे जे काही ज्याला आपण म्हणतो रक्षण आहे ते रक्षण होत असतं किंवा पुरवठा जो आहे तो सातत्यानं त्या ठिकाणी ग्राहकांना दिला जात असतो. म्हणजेच अनेक वेळेला ओपन मार्केटमध्ये या गोष्टींची आपल्याला वानवा सापडते की ग्राहकांचं रक्षण होताना बऱ्याच वेळेला दिसत नाही. व्यापारी जे आहेत ते फक्त पैसा कमवण्यासाठी किंवा नफा मिळवण्यासाठी त्या व्यापार व्यवसायाचा अवलंब करत असतात. परंतु सहकारी भांडारांच्या माध्यमातून मात्र ग्राहक वर्गांचं रक्षण आणि त्यांना वस्तूंची किंवा सेवांची सातत्याने त्या ठिकाणी उपलब्धता करून देण्याचं काम केलं जात असतं. त्याचबरोबर आर्थिक नियोजनसुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो. जास्तीत जास्त आर्थिक नियोजनाचा स्वीकार केल्यानंतरच त्या ठिकाणी वस्तूंचं वितरण केलं जात असतं. विशेष महत्त्व त्या ठिकाणी या गोष्टीला आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत जनतेच्या किंवा श्रमिकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करून त्यांना वस्तू किंवा सेवांचा तुटवडा जो आहे तो त्या ठिकाणी भासणार नाही याची जास्तीत जास्त काळजी या ठिकाणी घेतली जात असते. तशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर प्राप्तीच्या प्रमाणामध्ये गरजांची पूर्तता करण्याचं शिक्षणसुद्धा यातून दिलं जात असतं. ग्राहकांना सहकारी भांडारामुळं प्राप्तीच्या प्रमाणामध्ये गरजा कशा भागवायच्या याचं शिक्षण या ठिकाणी मिळत असतं. ग्राहक वर्गाला बचत आणि काटकसरीची सवय त्यामुळे लागते आणि म्हणून जीवनमान उंचावण्यासाठी श्रमिकांना या सहकारी भांडाराची मदत होत असते. यातूनच आपोआप ग्राहकांचं आरोग्य आणि राहणीमान सुधारत असतं. त्याचबरोबर बचतीची त्यांना सवय लागत असते आणि बचतीची सवय लागल्यामुळं केलेली बचत ही भविष्यामध्ये त्यांना काय होते, उपयुक्त ठरत असते. हा सुद्धा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर आपण सहकारी भांडारांची उद्दिष्ट बघणार आहोत. पहिलं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे ग्राहक वर्गांचं रक्षण करणं. सहकारी भांडारांच्या माध्यमातून ग्राहकांची होणारी जी काही फसवणूक असेल ती फसवणूक थांबली पाहिजे. ग्राहकांच्या हक्कांचं रक्षण त्या ठिकाणी करणं हे सुद्धा एक सहकारी भांडाराचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर वस्तू आणि सेवांचा नियमित पुरवठा करणं. अनेक वेळेला ओपन मार्केटमध्ये वस्तूंची जी काही उपलब्धता असते त्या उपलब्धतेवरती श्रमिकांना त्याचा पुरवठा केला जातो किंवा ग्राहकांना पुरवठा केला जात असतो. परंतु सहकारी भांडारांच्या माध्यमातून मात्र नफेखोरीला आळा घालून ग्राहकांना सातत्यानं रास्त दरामध्ये वस्तू किंवा सेवांचा पुरवठा जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. कारण ग्राहकांचं त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो त्यांना योग्य प्रमाणामध्ये त्याचबरोबर योग्य किमतीमध्ये वस्तू किंवा सेवांची उपलब्धता झाली पाहिजे आणि त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा उद्दिष्टांचा भाग म्हणजे किमतीवरती नियंत्रण राहतं. सहकारी भांडारं ही फक्त लोकांचे राहणीमान सुधारावं किंवा श्रमिकांना योग्य दरामध्ये त्या वस्तूंची उपलब्धता व्हावी यासाठी निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळंच मालाच्या किमती ज्या आहेत त्यावरती नियंत्रण राहतं. कारण सहकारी भांडारं जे आहेत ती नफा कमवण्यासाठी तयार होत नाहीत तर ग्राहकांना किंवा श्रमिकांना सेवा देण्यासाठी त्यांची निर्मिती झालेली असते. त्यामुळे किमतीवरती नियंत्रण ठेवता येत असतं किंवा सहज नियंत्रण राहत असतं. त्यानंतर किमतीमध्ये स्थिरतासुद्धा राहत असते. ओपन मार्केटमध्ये वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या कधी कधी भरमसाठ वाढत असतात, कधी अचानक कमी होत असतात. परंतु सहकारी भांडारांच्या माध्यमातून मात्र ग्राहकांना रास्त भावामध्ये माल उपलब्ध करून दिला जात असतो आणि किमतीमध्ये स्थिरता ठेवण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेला केला जात असतो. त्यानंतर निर्भेळ वस्तूंचा पुरवठा हे सुद्धा एक
या सहकारी भांडारांचं अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ग्राहकांना भेसळ न केलेला माल म्हणजे उच्च दर्जाचा माल जो आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात असतो, जेणेकरून चांगला माल त्या ठिकाणी काय होईल, श्रमिकांना किंवा त्या ग्राहकांना मिळेल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असणार नाही, फसवणूक होणार नाही. हा सुद्धा एक भाग महत्त्वाचा त्यामध्ये निर्भेळ वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये येत असतो. कारण भेसळयुक्त पदार्थ जे आहेत ते जर खाल्ले तर त्याचा अपायकारक परिणाम त्या ठिकाणी आपल्याला शरीरावर झालेला पाहायला मिळतो किंवा त्याचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. तसेच दैनंदिन वापरातल्या सुद्धा इतर काही वस्तू ज्या आहेत त्यांच्यामध्ये जर भेसळ झाली तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये अडचणी दिसून येत असतात. तर निर्भेळ वस्तूंचा पुरवठा करणं हा एक महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी या सहकारी भांडारांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यानंतर ग्राहकांची होणारी फसवणूक टाळणं किंवा फसवणूक थांबवणं. सहकारी भांडारांच्या माध्यमातून कोणत्याही ग्राहकाची फसवणूक केली जात नाही. बाहेरच्या बाजारामध्ये मात्र कदाचित व्यापाऱ्यांकडून काही वेळेला ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. ती आर्थिक बाबतीमध्ये होऊ शकते किंवा मालाच्या बाबतीमध्ये होऊ शकते किंवा मालाच्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. तोही भाग महत्त्वाचा आहे की ग्राहकांची फसवणूक या ठिकाणी केली जात नाही किंवा ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी सुद्धा सहकारी भांडारांची जी काही निर्मिती आहे ती केली जात असते. त्याचबरोबर ग्राहक शिक्षण. आज आपण जर विचार केला तर ग्राहक शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि श्रमिकांच्या दृष्टिकोनातून तर तो एक अतिशय महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी मानला जात असतो. कारण अनेक वेळेला वस्तू कशा वापराव्यात किंवा त्या वस्तूंचा वापर कसा करावा, त्याचबरोबर त्या वस्तूंच्या किमती कशा बाजारामध्ये असतील, या अनेक गोष्टींविषयी किंवा एक ग्राहक म्हणून ज्या गोष्टींचं शिक्षण त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. नवीन तंत्रज्ञानाच्या वापराच्या वस्तू त्या ठिकाणी कशा वापराव्यात, अशा अनेक गोष्टींचं शिक्षण या ठिकाणी या सहकारी भांडारामधून ग्राहकांना मिळत असतं. त्याचबरोबर ग्राहकांचं राहणीमान किंवा जीवनमान सुधारणं हा एक सहकारी भांडारांचा महत्त्वाचा हेतू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सहकारी भांडारांची जी काही निर्मिती आहे तीच मुळात आपण कशासाठी केलेली आहे तर ग्राहकांचं जीवनमान उंचावण्यासाठी. आणि अनेक वेळेला ग्राहक भांडारांच्या माध्यमातून ग्राहकांचं जे काही राहणीमान आहे ती सुधारण्याचा यशस्वी प्रयत्नसुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं ग्राहकांचं राहणीमान सुधारणं, त्यांना चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू जर रास्त भावामध्ये जर उपलब्ध करून जर दिल्या आवश्यक गोष्टी तर आपोआपच त्यांचं राहणीमान जे आहे ते उंचावेल. त्याचबरोबर पुरवठ्यामध्ये सातत्य ठेवणं हे सुद्धा एक सहकारी भांडारांचा उद्देश आहे. अनेक वेळेला बाहेरच्या बाजारामध्ये वस्तूंची उपलब्धता योग्य वेळेला ग्राहकांना होत नाही आणि अशा वेळेला अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते ग्राहकांच्या समोर, परंतु ती होऊ नये यासाठी विशेष करून सहकारी भांडार जे आहेत ते काय करत असतात, काम करत असतात. आणि शेवटचा महत्त्वाचा उद्देश आरोग्यामध्ये सुधारणा करणं. ग्राहकांचं किंवा श्रमिकांचं जे काही आरोग्य आहे ते चांगलं राहिले पाहिजे आणि ते चांगलं राहण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाच्या वस्तू त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांचा असणारा जो काही आर्थिक बॅलन्स जो आहे तो सुद्धा योग्य पद्धतीनं राहिला पाहिजे आणि यासाठी हे सहकारी भांडार जे आहेत ते काय करत असतात, काम करत असतात. आणि म्हणून सहकारी भांडारांची निर्मिती जी आहे ती या ग्राहकांच्या किंवा श्रमिकांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यानंतर ग्राहक सहकारी संस्थांच्या मर्यादा आणि तोटे जे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिलं मर्यादा किंवा तोटा म्हणजे अपुरे भांडवल. सहकारी भांडारांना श्रमिकांना ज्या काही रास्त दरामध्ये वस्तू उपलब्ध करून द्यायच्या आहेत किंवा चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू सातत्यानं उपलब्ध करून द्यायच्या आहेत, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. आणि अनेक सहकारी भांडारांच्या समोर हा प्रश्न निर्माण झालेला आहे की हे भांडवल आणायचं कुठून. त्यामुळं ही एक महत्त्वाची मर्यादा त्यांच्यासमोर आहे. त्याचबरोबर लहान आकार या ग्राहक सहकारी भांडारांचा आपल्याला पाहायला मिळतो.
व्यवस्थापन तंत्राचं त्यामध्ये अभाव असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. कारण सहकारी संस्थांचे जे काही नियम आहेत ते यांना काय करावे लागतात, वापरावे लागत असतात किंवा त्यांचा उपयोग करावा लागतं. त्यानंतर सहकारी भांडारांमध्ये फक्त काही ठराविक गोष्टीच ठेवून चालत नाहीत, तर जास्तीत जास्त वस्तू किंवा सेवांचा पुरवठा कसा करता येईल याकडे लक्ष दिलं जात असतं. आणि त्या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची अशी खर्चिक प्रक्रिया आहे आणि एवढा खर्च जो आहे तो सहकारी भांडारांना पेलणं बऱ्याच वेळेला शक्य होत नाही. त्यानंतर प्रभावी नेतृत्वाचा अभाव ही एक महत्त्वाची मर्यादा आहे. कारण सहकाराच्या क्षेत्रामध्ये अनेक वेळेला नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती या राजकीय असू शकतात किंवा राजकीय असतात, परंतु सहकारी भांडारामध्ये मात्र त्या ठिकाणी अशा प्रकारची जी काही गरज आहे त्याची उणीव या ठिकाणी आपल्याला भासून येते किंवा प्रभावी असं नेतृत्व न मिळाल्यामुळं सुद्धा अनेक वेळेला सहकारी भांडार जे आहेत ती योग्य पद्धतीनं काम करू शकत नाहीत. त्यानंतर सेवक वर्गाचा अप्रामाणिकपणा काही सहकारी भांडारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भांडारामध्ये काम करणारे सेवक जे आहेत ते जर प्रामाणिक नसतील तर ग्राहकांना योग्य वेळेमध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू रास्त भावामध्ये त्या ठिकाणी काही वेळेला मिळणं अवघड होत असतं. किंबहुना त्याचं व्यवस्थापन जे आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं असणं गरजेचं आहे. त्यानंतर शासनाची उदासीनता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मर्यादित व्यवहार या सहकारी भांडारांमध्ये असतात आणि संबंध निर्मितीला बऱ्याच वेळेला आळा बसत असतो. यानंतर आपण सहकारी भांडारांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली समस्या जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला आपल्यासमोर दिसते तो म्हणजे निधीचा तुटवडा. पुरेपूर निधी न मिळाल्यामुळं अनेक वेळेला सहकारी भांडारांच्या समोर काही समस्या निर्माण होत असतात. त्याचबरोबर त्यांचा आकारसुद्धा लहान असल्यामुळं मोठ्या प्रमाणावरील व्यवहार त्यांना करता येत नाहीत. सरकारी प्रोत्साहन जे आहे ते मिळत नसल्यामुळं तोही एक अभाव असतो आणि ती एक समस्या बनून त्या ठिकाणी सहकारी भांडारांच्या समोर निर्माण होत असते. सहकारी भांडारे आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा पुरवठा सातत्यानं ग्राहकांना करत असतात, पण बऱ्याच वेळेला वस्तूंचा अपुरा पुरवठा ही सुद्धा एक समस्या सहकारी भांडारांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत असते. त्याचबरोबर ही एक खर्चिक प्रक्रिया आहे. अप्रामाणिक किंवा अकार्यक्षम सेवक वर्ग जर त्यामध्ये असेल तरीसुद्धा सहकारी भांडारांच्या समोर समस्या निर्माण होत असतात. हिशोब तपासणी जी आहे ती सुद्धा नियमित होणं गरजेचं आहे. ती जर अनियमित असेल तरी सहकारी भांडार चालवणं अवघड होत असतं. कार्यमूल्यमापनाचा सुद्धा बऱ्याच वेळेला अभाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे, कारण ती सातत्यानं चालणारी त्या ठिकाणी असते. योग्य असा खर्च त्यामध्ये होणं गरजेचं असतं, परंतु तो होताना आपल्याला दिसत नाही. यानंतर आपण सहकारी भांडारं किंवा ग्राहक संस्था ज्या आहेत त्यांच्या विस्तारासाठी काही उपाययोजना या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये पहिली उपाययोजना म्हणजे आर्थिक स्थितीमध्ये त्यांची सुधारणा होणं गरजेचं आहे. कोणत्याही चांगल्या मार्गांमधून त्या ठिकाणी त्यांना आर्थिक सोर्स जो आहे तो उपलब्ध झाला पाहिजे. त्यानंतर कर्जासाठी सरकारनं जर हमी घेतली तर कर्जाच्या माध्यमातून या सहकारी भांडारांना काय करता येईल, आर्थिक सुविधा उपलब्ध करून देता येईल. त्यानंतर वस्तूतील विविधतासुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजेच विविध गुणवत्तेच्या विविध प्रकारच्या वस्तू जर आपण त्यामध्ये विक्रीसाठी जर ठेवल्या तर ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार त्यांना वस्तू काय करता येतील, खरेदी करता येतील. आणि वस्तूमध्ये असणाऱ्या विविधतेमुळे त्याला आपण व्हरायटीज असं म्हणतो, त्यामुळं ग्राहकांना सुद्धा अपेक्षित वस्तू मिळतील आणि त्या संबंधित भांडारांना सुद्धा त्यातून जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. नफा म्हणजेच त्यातून आर्थिक सोर्स त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यानंतर सरकारी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कर्मचारी वर्गाला सुद्धा प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, कारण कर्मचाऱ्यांना जर प्रोत्साहन जर मिळालं तर ते अधिक जोमानं त्या ठिकाणी काम करू शकतात. त्यानंतर कार्यक्षम कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आपल्या सहकारी भांडारांच्या खर्चावरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. योग्य ठिकाणी योग्य खर्च जर झाला तर त्याचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थित होत असतं आणि योग्य ठिकाणी जर पैसा कारणी लागला तर त्याचा नक्कीच उपयोग त्या सहकारी भांडाराला करता येईल.
शासन आणि त्या सहकारी भांडाराचे सभासद यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल होणं गरजेचं आहे किंवा अभ्यासपूर्व किंमत धोरणाची आखणी त्यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, कार्यक्षम असं व्यवस्थापन जर त्या सहकारी भांडारांमध्ये निर्माण केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ही सहकारी भांडारं काम करू शकतील. ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा किंवा माल जो आहे तो योग्य किमतीमध्ये सातत्यानं ते उपलब्ध करून देऊ शकतील आणि त्यातूनच कामगारांचं कल्याण त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी सहकारी भांडारं आपण सविस्तररित्या त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.